अजब रमा राघवची जोडी। सावकाश बस। आजी, ही तुमची मैत्रीण कुठून आली? देवळा लिहून। तसं नाही आजी, आज कशा आल्या? अहो मी मगाचपासून इथेच बसली होती, त्या मला दिसलेच नाही जाते त्यांना। अगं तुझं हे घाबरवणारं तोंड घेऊन बसली होतीस नाही ते पाणी पीत, तेव्हा या दरवाजातनं आत आले हो मी। काय ग, मला चष्मा असून सुद्धा मला तू दिसलीस, पण तुला कशी नाही दिसले ग मी? म्हणजे मी खोटं बोलते का? अगं ए, प्रत्येक वेळी खरं खोटं करायचं नसतं। अनुभवाचे बोल सांगते, नीट ऐक। आपल्याला जे काही हवं असतं ना ते आपल्या समोरच असतं, पण फक्त दिसत नाही। का? नजर आणि अनुभव दोन्हीही कमजोर। काय काही कळतंय का? नाही। रुक्मिणी, तिची अक्कल सुद्धा थोडी कच्चीच दिसतीये ग। आजी सौदामिनी आजी, मी कसलं इंटरेस्टिंग गातो। सॉरी, इंटरेस्टिंग म्हणजे असू दे पोरी, एवढं इंग्रजी येतं हो मला। तुझ्या आजी सोबत चॅटिंग करत असते ना मी। अरे वा। नाही बरं आजी, तुम्ही आता जरा आराम करा, बाकी गप्पा काय जेवणाच्या वेळेला होतीलच ना। अगं बाई, रुक्कू, तुझा हा ना तू अगदी जबाबदार आहे हो। अब घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे। तुझ्यावर? नाही म्हणजे आजी, सौदामिनी आजीला कुठली खोली द्यायची? अरे कुठल्या म्हणजे काय, ती तर माझ्याच खोलीत राहणार हो की नाही का? हो। चल चल जाऊया आपण आतमध्ये। सावकाश सावकाश सावकाश। थँक्यू गॉड, आता मला माझ्या अख्ख्या फॅमिली बरोबर दिवाळी साजरी करायला मिळेल। सगळं व्यवस्थित कळलं। अरे वा, जोरदार चालली की तयारी। अरे आता तर कुठे सुरुवात आहे, अजून खूप गोष्टी करायच्या आहेत। मग आणि आता मी पण आले की नाही, मग तुम्हाला हवे ते सगळे पदार्थ बनवून देईन हो मी। हो की नाही रुकू? हो तर व्हायचंच एकदम सुगरण। सावकाश सावकाश नको। काय हो सौदामिनी आजी, तुमच्याकडे पण असेल ना दिवाळी? असेल ना म्हणजे, अगं मी काय वेगळ्या जगात नाही राहत। अगं तुमच्याकडे जो कॅलेंडर आहे तेच माझ्याकडे पण आहे की नाही? मग अगं पण का ग, तू का असं विचारलं? काय नाही हो आत्या, त्यांच्याकडची दिवाळी सोडून ते आपल्याकडे आल्यात ना, म्हणून विचारलं, बाकी काही नाही। अगं आले नाहीये मी, यांच्यामुळे यावं लागलं।